परत माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। तर आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे आणि पूर्ण काम सगळे मी आवरून घेतलेले आहेत। मुलंसुद्धा सगळे स्कूलमध्ये गेलेत, आता फक्त हे जायचे बाकी आहेत। आता पहिले म्हटलं मंदिरातून जाऊन येऊन जाते, कारण की जर मी घरी ह्या पूजेला लागली तर मग सगळं राहूनच जाईल। तर इथे पूजा करायची म्हटलं की भरपूर वेळ जातो ना, आपली देवपूजा आहे, त्याच्यानंतर मग बाकीची सेवा पण असतात आणि मग आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारची पूजाही मांडायची आहे। तर पुन्हा 1.5-2 तास तर नक्की जाणारच आहे। तर त्याच्या अगोदर म्हटलं पहिले मंदिरातून येऊनच जाते। हे जातच होते तर म्हटलं थांबा आपण सोबतच जाऊया। तर महादेवाच्या मंदिरातून आता आली, आता यांचं जेवण वगैरे झालं, त्यांना वाढून वगैरे दिलं, छान गरम वगैरे पोळ्या टाकून आता ते निघालेले आहेत। पहाटेला लवकर सुटली होती, बरं म्हटलं भरभर सगळं आवरीन, पण ज्या दिवशी आपल्याला लवकर काम करायचं असतं ना त्या दिवशी अलबत वेळ होतो। माझ्यासोबतही असं नेहमीच होते। तर पायऱ्या वगैरे ना बुधवारीच धुवून वगैरे काढलेल्या होत्या, तर आज फक्त मी झाडलं, फक्त खाली अंगणामध्ये सडा वगैरे टाकून घेतलेला होता। सकाळी उठल्या मार्गशीर्ष गुरुवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर 10:30 झालेल्या आहेत, आता भराभर काम आवरले तरी पण वेळ होतोच। तर आता मी पूजा करते, मंदिरातून आत्ताच आलेली आहे जस्ट। तर पूजा करते, सगळी तयारी झालेली आहे महालक्ष्मीची पूजा मांडण्याची। आणि गजानन महाराजाचा 19वा अध्याय आहे, मला गजानन महाराजाचा 19वा अध्याय आज गुरुवार असल्यामुळे तर तो अध्याय पण वाचायचा आहे। तो वाचायला थोडा वेळ लागतो, थोडासा मोठा आहे म्हणून विजय ग्रंथ मधला। तर आता पटकन मी पूजा करते, अध्याय वाचते 19वा आणि मग आपल्या महालक्ष्मीची पूजा मांडणार आहे। चला मग पूजा मांडायला काही वेळ नाही लागत, फक्त तयारी करायलाच वेळ लागत असते। चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा। तर ना साखरी पारायणमधला ना 19वा अध्याय आज मला वाचायला होता आणि सगळ्यात मोठा अध्याय तर मला तोच वाटतो पूर्ण या विजय ग्रंथामधला। तर ते वाचायला कमीत कमी अर्धा तास जातो। तर म्हटलं पहिले देवपूजा करून घेते आणि त्याच्यानंतर गजानन महाराजाचा अध्याय वाचते, कारण की तो अध्याय आम्हाला 12च्या आतच वाचायचा असतो। 12च्या आतच सगळ्यांना तो वाचून मग ते साखरी पारायण ते लोक टाकतात, मग कालचा कितवा जो पारायण असेल ते नंबर टाकतात। तर चला मग आता पहिले देवपूजा करते, मग पोथी वगैरे वाचते आणि त्याच्यानंतर मग आपली महालक्ष्मीची पूजा मांडणार आहे। मेन म्हणजे ना मुलं घरी नाही राहत ना त्यावेळेस ना आपली पूजापाठ सगळं आरामात आणि शांततेने होत असतात। नाहीतर मुलं राहिले की त्यांना हे द्यायला उठा, ते द्यायला उठा, तसंच तर पूजा मांडताना किती वेळ उठावं लागतं। काही ना काही वस्तू अशी आहे की ते आपण विसरूनच जातो। तरी मी सगळं जवळ घेऊन बसलेली आहे, बरं सगळंच पानं वगैरे 5 पानांच्या फांद्या लागतात, ते सगळं मी आणून ठेवलं। सकाळी उठली तर पहिला अंधारच होता, त्यावेळेसच मी मोल्यातले पानं तोडून घेतली आणि मग मंदिरात गेली तर तिथूनही 2 झाडांची पानं तोडून आणून घेतली। तर इथे मी सगळ्यात अगोदर पाटाखाली रांगोळी काढलेली आहे। देवाजवळ जो नेहमीचा पाट असतो ना छोटा, त्या पाटावरच रांगोळी घालणार, त्या पाटावरच मी पूजा मांडणार आहे। तर त्याच्या खाली रांगोळी काढून घेतली, रांगोळीमध्ये स्वस्तिक वगैरे काढलं आणि देवीचं नाव लिहिलं, जय महालक्ष्मी नमा आणि श्री गणेशाय नमा। तर ह्या पूजेमध्ये दूध हे आवर्जून लागतं, त्यासाठी दूध आणि साखर पहिले घेऊन घेते। म्हटलं देवाचे जेवढे काही भांडे वगैरे आहेत, निरंजनी आहे, सगळं अष्टदळ आहे, ते सगळं अगोदरच आंघोळ केल्या मी घासून ठेवून दिलं, त्यामुळे तेवढं ते छान असं वाळून गेलं म्हणा। लगेच पुसून ठेवलं तर पटकन वाळून जातात। तर चला मग आता इथे पूजा मांडूया। तर त्यासाठी मी तांदळाची रास केली, त्याच्यावर तो लोटा ठेवलेला आहे, जो नेहमीचा माझा मंगल कलश असतो ना देवाजवळ, त्याच्यातलाच तो लोटा घेतलेला आहे मी। आणि याच्यासाठी वेगळं नारळ विकत बोलवलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला हळद, कुंकू, पाणी, अक्षिदा, 1 सुपारी, 1 पैसा, दुर्वा आणि एवढ्या जेवढ्या काही फांद्या आहेत 5 प्रकारच्या फळं फुलांच्या, तर त्या फांद्या लागतात। तर लक्ष्मीची मी कधीही पूजा करते ना तर लक्ष्मीनारायण हे पूजतच असते। माझं वैभवलक्ष्मीचं व्रत राहो की कोणतेही व्रत राहो लक्ष्मीचं, तर मी लक्ष्मीनारायणची जी मूर्ती माझ्याकडे आहे ना ती मी ठेवते। आणि लक्ष्मीसोबत तर श्रीहरीची तर पूजा झालीच पाहिजे, तेव्हाच ती जास्त प्रसन्न होते। त्या पोथीमध्ये सुद्धा म्हटलं आहे की दिवसभर तुम्ही श्रीहरीचं नामस्मरण करा। तर इथे आपली सगळी पूजेची मांडणी मी करून घेतली। तर आता वेळ आहे ती म्हणजे की आपल्याला कोणतीही पूजा मांडायच्या अगोदर संकल्प करायचा असतो। आपलं नाव सांगायचं, गोत्र सांगायचं, हातात पाणी, फूल आणि अक्षिदा घेऊन, आणि कोणत्यासाठी आपण हे व्रत करत आहोत, आपली इच्छा सांगायची, जी काही इच्छा असेल आपली। आणि हे व्रत 4-5 व्रत येतात म्हणा मार्गशीर्षचे, तर बोलायचं की ह्या इच्छेसाठी मी हे व्रत करत आहे।
त्याच्यानंतर मग तो एका प्लेटमध्ये वगैरे संकल्प सोडायचा. तर सगळं सोडल्यानंतर मग गणपती बाप्पाची सगळ्यात अगोदर मी पूजा केली. त्याच्यानंतर मग कलश वगैरे ठेवला आहे त्याची आणि लक्ष्मीनारायण वगैरे, आणि देवपूजा तर अगोदरच झालेली होती. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या पूजेची मांडणी झालेली आहे. तर या पूजेमध्ये ना साक्षात लक्ष्मी मातेने वृद्धेचं रूप घेतलेलं होतं आणि ते राणीकडे गेलेली होती. तर ती सगळी कथा आहे. तर ती सगळं महात्म्य मी वाचून घेतलं. तर गुरुवार म्हटलं की साईबाबाची आरती असते, सोबत गजानन महाराजाची असे एक्स्ट्रा आरत्या वगैरे असतात. तर ते सगळं करतपर्यंत मला पाहून वाजलेला होता. तरी किती लवकर मी सुरुवात केली होती तुम्ही बघितलंच होतं. 10:30ला बसते तर पूर्ण 1:30 वाजलेला होता. 10:30 नाही म्हणा, 11:45 वगैरे झालेच असेल हे गेल्यानंतर. तर सगळं करतपर्यंत मला पाहून वाजला. तर त्याच्यानंतर मग आता मी इथे आलेली आहे बेडरूमच्या दरवाजामध्ये आणि छान स्पष्ट अशी ऊन पूर्ण येते. आता समोर घर बांधत आहे तर तिथं तर त्यामुळे थोडीफार ऊन कमी झालेली आहे. म्हणजे ती 1:30-2 वाजेपर्यंत राहते, नाही तर पहिले पूर्ण 3:30-4 वाजेपर्यंत पूर्ण अशी घरात ऊन यायची, म्हणजे बेडरूममध्ये. आणि बेडरूम पण छान अशी गरम गरमच राहते माझी. मग ऊन वगैरे जातपर्यंत थोड्या वेळ वगैरे बसली. मग अंदर हॉलमध्ये आली. आता म्हटलं इथे दरी घातली आहे, तर इथेच आपण थोडा वेळ आराम करूया. तर आज गुरुवारचा उपास असल्यामुळे ना आम्ही मीठ वगैरे नाही खात. 4-5 तर गुरुवार राहतात आणि तसंही मीठ वगैरे काही खात नाही. फळ फ्रूट दूध आहे, सगळं जे काही असेल ते घरी प्यायचं. तर राजगिऱ्याचे लाडू आणलेले होते आदल्या दिवशी मी. तर म्हटलं चला याच्यात ते 3-4 लाडू आपण खाऊन घेऊया. आणि नंतर मग मी अर्धा ग्लास दूध पण घेऊन घेतलेलं होतं. आता 1-1.5 तासात मुलं येतील, त्यांची वाट पाहायची, थोड्या वेळ आराम करायचा. व्हिडिओ एडिट करायचा असेल तर या टायमिंगला व्हिडिओ एडिट वगैरे करायचा. असं माझा दुपारचा टायमिंग असतो. त्याच्यानंतर मुलं येतात, मग त्यांचं सगळं करावं लागते. मग त्यांना मग जेवायला द्या, त्यांचे कपडे व्यवस्थित ठेवा, सगळं पाहावं लागते. मग त्याच्यानंतर असेच 4 वाजून जातात, काही समजतच नाही. तर मग कसा वेळ जातो काही कळतच नाही पूर्ण दिवस. आता एकदम तुम्हाला संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला भेटत असेल. आज मी लवकरच सुरुवात केली होती कामाला. तर नक्षला 9व्या तर गेली मला ट्युशनला. नक्ष म्हणत होता की मम्मी दूध वगैरे दे, तर त्याला संध्याकाळचं दूध देते. बोरविटा वगैरे टाकून सकाळी तो हळदीचं दूध पित असतो. त्याला दूध देतेच म्हटलं, तर मग एका साईडला चहा पण ठेवूनच द्यावं म्हटलं, कारण की याचा टायमिंग झालेला आहे. 5:15 5:30पर्यंत हे पण येतात. मग सोबतच मी त्यांचाही चहा ठेवून घेतलेला. तर आज ते आल्यावरच चहा मांडते प्रत्येक वेळेस, पण आज म्हटलं नाही, थोडं लवकरच स्वयंपाक मांडावा, कारण की उपवास पण आहे आणि लवकरात लवकर संध्याकाळची आरती वगैरे असते, दिवाबत्ती असते. मग परत आपण देवाजवळ थोड्या वेळ बसतो वगैरे, तर वेळ जातोच. तर म्हणून मी लवकरच स्वयंपाक मांडणार आहे. तर याला आता खायला दिलं. तो पहिलेच बिस्किटचा डब्बा घेऊन बसला होता. पण मग कसं आहे, त्याला बिस्किटचा डब्बा घेऊन बसला तरी तो कसं जास्त काही बिस्किट खात नाही माझे मुलं, त्यामुळे नेते तर नेऊ देते. नाहीतर जेवढं वाटलं तेव्हा 3 किंवा 4 बिस्किट खातात हार्डली, पण जास्त असं खात नाही, भलाही डब्बा जवळ असला तरी. आणि 9व्यात तर तिला तर बिस्किटचा काही मोह आहेच नाही. तर आजच्या भाजीमध्ये ना पत्तागोबी करते म्हटलं, तर म्हणून पत्तागोबी वगैरे आत्ताच थोड्या वेळ अगोदर कट करून ठेवली. तर इकडे चहा होतच आहे म्हटलं, तर एका साईडला लवकरात लवकर कुकरही लावून घेते म्हटलं. कसं आहे, मग कुकर पटकन लावला की आरामात चहा प्यायला आपण मोकळं. तर संध्याकाळची झाडझूड वगैरे अगोदरच करून घेतले. सगळे जेवढे काही भांडे होते लावायचे ते लावून घेतले. तर आता पटकन कुकर लावते आणि चहा वगैरे घेते. आणि बरोबर मी चहा मांडलाच होता तर त्या टायमिंगला ते आले, कारण की त्यांना फिका चहा द्यावा लागतो. त्यांना गोड जास्त देत नाही मी, तर त्यांच्यासाठी फिका चहा देते आणि त्याच्यानंतर मग माझ्या याच्यात थोडंसं गोड करते. कुकर होतच आहे की नाही आहे तर बघू शकता, पूर्ण अंधार बाहेर पडून गेला. 5:45 फक्त 6चा टायमिंग आहे आणि बाहेर तुम्ही बघू शकता. तरी मी किती लवकर कामाला लागली होती. तर चला मग आता जास्त काही वाजले नाही, फक्त 6 वगैरे वाजले असेल कदाचित. तर इथे जेवढा काही स्वयंपाक करीन ते मी पुन्हा बिना कांदा लसूणचा करणार आहे, कारण की देवाला म्हटलं बिना कांदा लसूणचाच नैवेद्य दाखवावं. तर म्हणून इथे मी फक्त मिरचीची आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. त्याच्यात टमाटर घालून घेतले. तिखट, मीठ, हळद मसाला, काळा मसाला, गरम मसाला एवढंच टाकून आजची भाजी मी केली होती. नव्या तर ट्युशनला गेली म्हणा, ती 4ला गेली का 6ला येते आणि 6ला जातो. तर हा ना इथे ताईकडेच जात असतो, माझी जाऊ आहे त्यांच्याकडे, कारण की त्यांना तो खूप भेटतो आणि त्याच्याने अभ्यासही व्यवस्थित करतो, लिहितो पण व्यवस्थित. तर त्याला पाठवलं. जायला खूप आनागानी करत होता की नाही जात म्हणून, तर पण त्याला मी असं
पाठवलं प्रेमाने. तर इथे ना सकाळी मी मोठ भिजत घातली होती, तर सकाळीच घातली होती छान स्वच्छ वगैरे पाहून. तर आता म्हटलं छान अशी बांधून ठेवून देते, म्हणजे सकाळपर्यंत छान असे कोंब येऊन जाईल, म्हणजे उद्या उसळ करायला आपल्याला उद्याच्या भाजीचं टेन्शन कमी होऊन जाते. तरी पण नुसतं उसळणे नाही होत, दुसरी कोणती तरी भाजी करावीच लागते. तर इथे म्हटलं ते बांधून घेतलं, बंद गजामध्ये ना असं झाकून ठेवून देते मी, असं ते खाली पोटली ठेवून, म्हणजे छान असे गरम याच्याने कोंब लवकर येतात. तर इकडे भाजी झालीच होती, तर यांनी ना ताक आणलेलं होतं. तर तिकडून येता येतात ना खेडेगावातूनच ताक छान मिळते ताक. तर ताक घेऊन आले, तर पहिले बॉटल खाली करून घेतली आणि व्यवस्थित ठेवून देते म्हटलं, कारण की भरपूर वेळपर्यंत प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ताक ठेवणं काही बरं नाही. तर हे काढून घेतलं, आत्ताच आले होते तर झाकून ठेवून देते म्हटलं. कढी वगैरे नाही करणार आहे, कढी मी आदल्या दिवशी केली होती तर ती आहेच. तर गुरुवार म्हटलं की काहीतरी गोड करावं लागते, आणि तुम्हाला माहिती आहे महालक्ष्मीला खीर खूप आवडते, म्हणून मी प्रत्येक वेळेसनं माझा प्रयत्न हाच असतो की तिच्यासाठी खीरच बनवावं. कधी मखाण्याची, कधी शेवयाची, कधी रव्याची, तर मी खीरच बनवत असते. तर थोडंसं तूप घातलं, त्यामध्ये शेवया भाजून घेतल्या, थोडंसं पाणी घातलं, कारण की दूध टाकल्याबरोबर फाटण्याची शक्यता जास्त असते ना. मग त्याच्यानंतर मग आता दूध घालून घेतलेलं आहे, आणि विलायची पावडर कायम तयार ठेवते, आणि बस थोडेफार ड्रायफ्रूट्स घातले. तर यांचं इकडे काम सुरू आहे. आता घरी मुलं नाही आहे तर शांत याच्यात आपले मस्त काम सुरू आहे, त्यांचं करून राहिलेले आहेत. आता शाळेचं काम भरपूर असं राहते पेंडिंग, तर मग घरी आल्यानंतर ते आपले कामं करतात. तर त्याच्यानंतर आता सगळं तर झालेलं आहे, कणिक वगैरे भिजवून ठेवून दिली, आणि पूर्ण स्वयंपाकच झालेला आहे. आता संध्याकाळची दिवाबत्ती झाली, तुळशीजवळ दिवा वगैरे अगरबत्ती सगळं लावून घेतलं, आणि संध्याकाळची थोडीशी सेवा असते, तर ती सेवा पण मी करून घेतलेली आहे माझी. तर आता आरती करून घेते, आणि आरतीसाठी आता तर हेच घरी आहेत, म्हणजे आम्ही दोघा मिळूनच आरती केली. आता मुलं घरी नाही आहेत तर कधीही माझा उपास वगैरे असते ना, तर मी देवाच्या नैवेद्याला पुरी वगैरेच बनवत असते. तर त्यानिमित्ताने कसं आहे, सुगंधाचा दरवळून जातो की सण असल्यासारखंही वाटते. तर इथे पुऱ्या वगैरे केल्या, आणि नैवेद्यासाठी कुरडई वगैरे पापड वगैरे तळलेत. तर इथे मी देवाचा नैवेद्य, एक गाईचा नैवेद्य पण काढते वेगळा, आणि इथे तुळशी मातीचा नैवेद्य, असे 3 नैवेद्य काढत असते. तर गाईचा नैवेद्य तर हे जातील तेव्हा घेऊन जातील म्हणा. तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस गेला. चला मग मी इथेच व्हिडिओ सेंड करते, भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.